नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। आतापर्यंत हजाराहून अधिक भाविकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय। नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी धडगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी प्रवास करत असतात। या भाविकांना या शिबिराचा मोठा फायदा होतोय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे आता हवा शुद्ध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध 17 चौकामध्ये एअर प्युरिफिकेशन फाउंटेन उभारण्यात येत आहेत। यामधून पाण्याचे तुषार हवेत सोडले जातात, ज्याने हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होते। खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये एसटी चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट सूतगिरणीमध्ये शिरली। सूतगिरणीच्या गेटमध्ये ही बस शिरली। नियंत्रण सुटलेल्या बसवर चालकाने पुन्हा नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळलाय। सूतगिरणीच्या टाकीवर बस धडकल्याने एसटी बसचे नुकसान झालेले आहेत, मात्र सुदैवाने प्रवासी हे सुखरूप आहेत। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। भिवंडी शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। सोनसाखळी, दुचाकी, घरफोडी अशा विविध चोरीच्या घटना होत असल्याने परिमंडळ 2चे उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सर्व पोलीस स्थानकांमधील हद्दीमध्ये नाकाबंदी करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होते। नगरमध्ये अंगणवाडी सेविकांनी जोरदार निदर्शने केलीत। राज्यातील अंगणवाडी सेविका 4 डिसेंबरपासून संपावर गेल्यात। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलने करीत असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अंगणवाडी कृती समितीने प्रचंड मोर्चा काढूनही शासनाने आंदोलकांची दखल घेतली नाही। त्यामुळे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहेत। पंढरपूर येथे वैकुंठ एकादशी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। वारकरी संप्रदायामध्ये आणि वैष्णवांमध्ये आषाढी आणि कार्तिकी नंतर वैकुंठ एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने बारामतीमध्ये भव्य मातीतील कुस्तीच्या आखाड्याचं आयोजन करण्यात आलंय। या कुस्तीच्या आखाड्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील हजेरी लावले। रायगड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणामध्ये निघालेत। त्यामुळे माणगाव येथे 7 ते 8 किलोमीटर लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं 18 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन करण्यात आलेलं आहे। तब्बल 51 देशातील 140 कलाकृती या महोत्सवामध्ये सादर होणार आहेत। पुण्यात निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। कोंढवा येथे राहणारे वजीर हुसेन शेख यांना अज्ञातांनी मारहाण केली आहे। वानवडीतील संविधान चौकामध्ये रात्री 8:30च्या सुमारास ही घटना घडली। शेख यांना रुबी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। वानवडी पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत। कोरोना संसर्गाच्या नव्या व्हेरियंटची भीती वाढत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको भागामध्ये 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती। त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 141 जणांची अँटीजेन RT-PCR चाचणी केली। त्यातील 82 रुग्णांची अँटीजेन चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत। 59 पैकी 58 रुग्णांच्या RT-PCRचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। संभाजीनगर शहरामध्ये सिडको N7 भागातील 10 वर्षाची मुलगी आणि 65 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती। त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील MBAचा पेपर फुटलाय। पेपर फुटल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली। आता 26 डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे।
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिकत असलेल्या आफ्रिकेतील सुदान येथील तरुणाने 15 वर्षाच्या 2 मुलांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करण्यात आली आहे। आरोपी विदेशी असल्यामुळे पोलीस गांभीर्याने हे प्रकरण हाताळत आहेत। दरम्यान या घटनेला काही दहशतवादी कनेक्शन आहे का याचा दहशतवाद विरोधी पथक देखील तपास करत आहे। नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी केल्याचं दिसून येत आहे। मुंबईमध्ये वांद्रे येथे चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नाताळ निमित्त सजावट करण्यात आली आहे। नाताळ सण अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धूम पाहायला मिळते। मनमाडमध्ये 7 चर्च आहेत। नाताळ निमित्त सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने चर्च उजळून निघाले आहेत। ख्रिश्चन धर्मीयांना आता नाताळचे वेध लागले असून घरोघरी कंदील, जिंगल बेल लावून सजावट केली जाते। पनवेल तालुक्यातील विचुंबे गावामध्ये कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण पथकाला नैनाबाधित शेतकऱ्यांनी माघारी पाठवलंय। एकीकडे नैना संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचं आश्वासन देत आंदोलन स्थगित करायचं आणि दुसरीकडे बैठकीआधीच अतिक्रमण कारवाई करायची या दुटप्पी भूमिकेला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला। यामुळे खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये कारवाईमध्ये अटकाव केले प्रकरणी 100 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। माजी खासदार संजीव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून बहुचर्चित नवी मुंबईतील नव्या रेल्वे स्थानकाचं नाव अखेर दिघा गाव देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। याआधी दिघे रेल्वे स्थानक नाव दिल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याने अखेर नामांतरणासंदर्भात योग्य पाठपुरावा करत माजी खासदार संजीव नाईक यांनी नामांतरणाचा प्रश्न मागे लावला। नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 16वे चौपाटी फेस्टिवलचं उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झालंय। वाशीतील मिनी शिशोर परिसरामध्ये पाण्यावर तरंगत्या व्यासपीठावर पुढील 4 दिवस विविध सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी नवी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे। माजी उपमहापौर अविनाश लाड यांच्या संकल्पनेतून या चौपाटी फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत असून खाद्यप्रेमींपासून ते मनोरंजन रसिकांपर्यंत सर्वांसाठी हे फेस्टिवल एक पर्वणी ठरणार आहे।